जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलन करण्यास हायकोर्टाची मनाई। गणेशोत्सवामध्ये रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून हायकोर्टाने परवानगी नाकारली। नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं, हायकोर्टाचे निर्देश। हायकोर्टाच्या मनाईनंतर सुद्धा मनोज जरांगे मुंबईत जाण्यावर ठाम। उद्या सकाळी अंतरवालीमधून निघणार। 29 तारखेला आझाद मैदानामध्ये आंदोलन करणारच जरांगे यांचा इल्गार। गणेशोत्सवामध्ये विघ्न नको, सणांमध्ये खोडा घातल्यास शिवराय निपात करायचे, नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा जरांगेंना इशारा। तर आम्ही सुद्धा हिंदूच, गणेश भक्तांना त्रास होणार नाही, जरांगे यांचं प्रत्युत्तर। सरकारकडून न्यायमूर्ती शिंदे समितीला आणखी 6 महिन्यांची मुदत। मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। जरांगेंच्या सगळे सोयऱ्याच्या मागणीवर बैठकीमध्ये चर्चा। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। आंदोलनाच्या मार्गासंदर्भात जरांगे यांच्याशी चर्चा। आझाद मैदानावर जाण्यासाठी कोणताही एक रस्ता द्या, जरांगे यांची मागणी। जरांगे यांना नो एंट्री इन आझाद मैदान, कोर्टानं सांगितले। कोर्टाचा अवमान केला तर 6 महिन्यांची जेल होते। गुणरत्न सदावर्ते यांचा जरांगे यांना इशारा। स्वतःला शिवरायांचा मावळा मानणारा कधीही खालच्या भाषेत बोलणार नाही। माझ्या पाठीशी आईसह सर्व महाराष्ट्राचा आशीर्वाद। फडणवीसांची प्रतिक्रिया। तर मी शिवी दिली नाही तरीही शब्द मागे घेतला, जरांगेंकडून स्पष्ट। पापड्या आमदारांनी राजीनामा देऊन जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, लक्ष्मण हाकेंचं आमदार विजयसिंह पंडित यांना आव्हान।